जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे, आयबीएन न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी रवी भवन परिसरामध्ये आहे आणि रवी भवन परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक झालेली आहे. तर बैठक असल्या संदर्भात 23 मार्च रोजी जो RSS वर च्या मुख्यालयावर जो मोर्चा जाणार आहे त्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. आपण हे बघू शकता, वंचित बहुजन आघाडीचे हे सर्व सैनिक आहेत, हे तैनात आहेत. आज बैठकीलाही तैनात होते आणि जी म्हणजे RSS मुख्यालयावर जे मोर्चा जाणार आहे त्यासाठी सुद्धा हे तैनात झालेले हे वंचित बहुजन आघाडीचे सैनिक आहेत. आपण या सैनिकांकडूनच जाणून घेऊ की 23 मार्च रोजी जो मोर्चा RSS मुख्यालयावर जाणार आहे या संदर्भात त्यांचं काय मत आहे. काय नाव आहे तुमचं? माझं नाव जितरत्न पटायत आहे. उद्या वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष, आम आदमी पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष या सगळ्यांनी मिळून संयुक्त मोर्चा काढलेला आहे. मोर्चा काढण्याचा मुख्य उद्देश आहे की एप्स्टीन फाईल जी अत्यंत जगभरात गाजलेली आहे, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आलेलं आहे आणि त्या एप्स्टीन फाईलमध्ये उल्लेख आहे की पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्पला खुश करण्यासाठी इस्रायलमध्ये जाऊन मुजरा केलेला आहे आणि याच्यामुळे भारताचं जे स्वायत्तता होती, भारताचं जे परराष्ट्र धोरण होतं ते पूर्णपणे अमेरिकेसमोर त्यांनी सरेंडर केलेलं आहे. अमेरिकेच्या सांगण्यावरून आपण जगभरात तेल खरेदी करायची की नाही एवढा कंट्रोल त्यामध्ये आहे. आपल्याला कल्पना असेल की एप्स्टीन फाईलमध्ये जगभरातील अनेक लोकांचे नावं आलेले आहेत, त्या लोकांनी राजीनामा दिलेला आहे, अनेकांनी लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केलेले आहेत, तेही उघड झालेलं आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर जे RSSने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवलेलं आहे त्याचा जाब विचारण्यासाठी उद्या RSSच्या कार्यालयावर आम्ही सगळा संयुक्त मोर्चा काढणार आहोत आणि याला देशभरातून लाखो लोक उपस्थित राहणार आहेत. देशभरातून लाखो लोक उपस्थित राहणार आहेत असे जे वंचित बहुजन आघाडीचे जे सैनिक आहेत ते सांगत आहेत. तुमचं नाव काय आहे? माझं नाव प्रतीक इंदुरकर आहे. तुम्ही सुद्धा एक सैनिक आहात? हो, मी सैनिक आहो. कार्यकर्ता नाही म्हटलं, सैनिक. मी सैनिक आहो. बरोबर आहे की नाही? हो, सैनिक आहो. आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचे सैनिक आहात? हो, त्यांचे सैनिक आहो आम्ही. त्यांच्याशी खांद्याशी खांदा लावून उभं राहा. हो, आम्ही उभे राहू. 23 तारखेला. हो, 23 तारखेला कसं आहे की पुऱ्या नागपूरचे लोक येणार आहेत. लोकांना सगळीकडे मेसेज देण्यात आलेला आहे की तुम्ही या, कारण लोकांना माहितच नाही की मोर्चा कशाबद्दल आहे. तर मोर्चा ह्याबद्दल आहे की एप्स्टीन फाईल्सनी जे मोदीचं नाव आलं आहे त्याचे भरपूर पुरावे एप्स्टीनकडे होते, ते लोक त्यांना देणार होते, पण तिथे मोदींनी कॉम्प्रोमाइज केलं ट्रम्प सोबत आणि आपण देशाला विकला आहे. तर हा मोर्चा एक समाजाचा नाही आहे, हा मोर्चा सगळ्या लोकांचा आहे आणि माझं सगळं निवेदन आहे की लवकरात लवकर भरपूर लोक त्या मोर्चामध्ये या. माझ्यासोबत नगरसेवक सुद्धा आहेत. नगरसेवकचे उमेदवार सुद्धा आहेत. काय नाव आहे तुमचं? मनीष बोरकर. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या सर्व धम्म बांधवांना, बहुजनवादी विचारवंतांना, आणखी राजकीय पक्षांना, जे भाजप आणि RSSच्या विरोधात जे लोक आहेत त्या संघटनेना मोठ्या प्रमाणात उद्या बाळासाहेब आंबेडकर आणि तसेच आणखी पक्षाच्या संयुक्ताने मोर्चा होणार आहे. या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावे एवढंच आवाहन मी तुमच्या मीडियाच्या मार्फत करत आहोत. तुम्ही काय सांगा? माझी सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माझे त्रिशरण शहारे नाव आहे. मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता वगैरे नाही, पण आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे शिपाई आहोत. आणि आज नागपूरमध्ये उद्याला नागपूरमध्ये जो भारतातील सर्वात मोठा ऐतिहासिक आंदोलन बाळासाहेबांच्या कॉलवरून जे उद्या होत आहे, तर माझी समस्त नागपूरच्या युवकांना आग्रहाची विनंती आहे की फक्त 13 एप्रिलच्या रात्री लाखो संख्येत संविधान चौकात उभे राहून क्रांती घडत नाही आणि बाबासाहेबांच्या विचारांना मानवंदना देण्यात येत नाही. तर खऱ्या अर्थाने जर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानवंदना द्यायची असेल, तुमच्यामध्ये जर तुमचं रक्त सडसडत असेल, तुम्ही जर आंबेडकरी विचारधारेचे पाईक असाल, तर बाळासाहेब आंबेडकरांच्या समर्थनात जो उद्या नागपूरला RSSच्या विरोधात संघ कार्यालयावरती जो आंदोलन करण्यात येत आहे, तर नागपूरच्या सर्व युवकांनी जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने उपस्थित राहून RSSच्या विरोधात एक आपली ठाम भूमिका मांडला पाहिजे. कारण आपण सत्तेत नसताना विरोधी पक्षात आपल्याला आपली संख्या आणि आपलं बळ दाखवणे हे आवश्यक असते. म्हणून माझ्या नागपूरच्या समस्त आंबेडकरवादी, फुले शाहूवादी विचारवंतांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही तुमचे पक्ष विचार मतभेद बाजूला सोडून फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ उभी केली त्या चळवळीसाठी आपण समस्त कार्यकर्त्यांनी उद्या संविधान चौकात यावे ही आपल्याला आग्रहाची विनंती. जय भीम. महिला कार्यकर्ता सुद्धा आहेत.
या ना या ऍडव्होकेट नलिनी खांडेकर ताई सुद्धा आहेत. काय सांगाल, वंचित बहुजन आघाडीचा 23 तारखेला भव्य मोर्चा आहे. श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार 23 मार्च 2026 ला जो RSSच्या संघ कार्यालयावर आपण जो मोर्चा नेणार आहोत त्याचा मुख्य उद्देश आहे की अर्चन फाईलमध्ये जे माननीय नरेंद्र मोदीजी यांचे जे नाव आलेलं आहे ते खूपच आपल्या भारतासाठी तर चांगलं आहेच नाही, आणि त्याच्यामध्ये जेही काही आहे त्या फाईलमध्ये ते सर्व जगभर झालेलं आहे. तर जे संघाचे लोक अशा लोकांना पंतप्रधान बनवतात तर म्हणजे त्यांना बनवण्यामध्ये त्यांच्या सिंहाचा वाटा आहे. तर आपल्याला जॉब विचारण्यासाठी संघावरचे जे मोहन भागवत आहे त्याच्यासाठी आपल्याला तो मोर्चा न्यायचा आहे की जर जसं जे डोनाल्ड ट्रम्प आहे त्यांच्या म्हणण्यानुसार पण जे वागत आहेत, आपल्याला जे पण इराण आपला म्हणजे मित्र देश आहे, तरी आपण त्यांच्याशी मैत्री न दाखवता आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलो नाही, आणि तेल सिलेंडर बाकी जे पण महाग झालंय ते सर्व ह्या आर्थिक परिस्थिती आपली भारताची ढासळलेली आहे हे सर्व आपल्या माननीय मोदीजीमुळे झालेलं आहे. म्हणून जर तुम्ही अशा लोकांना म्हणजे पंतप्रधान बनवता आणि भारताची स्थिती अशी ढासळते आणि सामान्य जनतेला त्याचा त्रास होतो, तर हा जॉब विचारण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये संघाचा मोर्चा चालला आहे. म्हणून सर्व महिलांना आणि सर्व पुरुषांना आणि सर्व महाराष्ट्रातून आणि बाहेरच्या देशातून येणाऱ्या लोकांना माझे आव्हान आहे की त्यांनी उद्याच्या मोर्चाला उपस्थित राहावं आणि हा ऐतिहासिक मोर्चामध्ये आपलं नाव नोंदवावी अशी माझी सर्वांना आव्हान आहे. धन्यवाद. जय हिंद, जय संविधान. तुम्ही काय सांगणार? मी तर सर्व जनतेला एवढंच आवाहन करेल की उद्या 23 मार्चला जो वंचित बहुजन आघाडीतर्फे जो मोर्चा आहे त्यामध्ये सर्वांनी सम्मिलित व्हावे, कारण की हा जो मोर्चा आहे हा हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा हा मोर्चा आहे. कारण की आज जे वातावरण जे निर्मिती झालेली आहे, आज एक हुकुमशाहीकडे आपला देश चाललेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले हुकुमशाहीच्या बदल्यामध्ये आपल्या देशाचे जे विदेशी रणनीती होती त्यामध्ये पण ते आपल्या देशाला विक्रीला काढत आहे. आज आपला देश धोक्यामध्ये आहे. त्यांचं सर्वांना आपल्या जर देशाला वाचवायचं असेल तर आज आपल्याला वंचित बहुजन आघाडीतर्फे जे हुकुमशाही घोर जे सरकार आहे त्याच्या विरोधात आपल्याला हे आंदोलन करायचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने उद्या उपस्थित राहून आपल्याला ह्या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे आणि RSSला दाखवून द्यायचं आहे की तुमच्याशी लढण्याला एक वर्ग तयार आहे, जे बहुजन समाजातील वर्ग आहे, त्यामध्ये 18 प्रकार जातीचे लोक आहेत आणि ते लढा द्यायला ठामपणे उभे आहेत आणि परत या देशाला हुकुमशाहीकडून लोकशाहीकडे परिवर्तित करण्यासाठी उद्याचा हा लढा आहे. निश्चितच 23 मार्चला जो मोर्चा निघणार आहे वंचित बहुजन आघाडीचा RSS मुख्यालयावर, या संदर्भात जे वंचित बहुजन आघाडीचे सैनिक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे तुम्हाला या मोर्चामध्ये सहभागी व्हायचा आहे. माझ्यासोबत अजूनही काही जे वंचित बहुजन आघाडीचे सैनिक आहेत ते माझ्यासोबत आहेत. तुमचं नाव काय? माझं नाव इंजिनियर धम्मदीप लोखंडे आहे आणि उद्या जो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात जो मोर्चा निघत आहे RSS कार्यालय, RSS हेडक्वार्टरवर, ज्या प्रकारे या देशाच्या पंतप्रधान ठरवते RSS आणि पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या समोर नाचतो, दुसऱ्या देशात जाऊन नाचतो, म्हणजे आमच्या देशाची, आमच्या भारत देशाची थट्टा उडवतो, तर तो पंतप्रधान या RSSला कसा चालतो हा विचारासाठी, हे सांगण्यासाठी आणि RSSला विचारण्यासाठी की हा पंतप्रधान नाचा पंतप्रधान आहे, हा पंतप्रधान बदलावा आणि हा पंतप्रधानच्या विरोधात RSS हेडक्वार्टरवर हा वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात हा मोर्चा, या मोर्चामध्ये राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर सर्व पक्ष ह्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि महाराष्ट्रातून वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून, खेड्यातून, पाड्यातून, प्रत्येक शहरातून कार्यकर्ते या नागपूर शहरातल्या होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. अत्यंत मोठा मोर्चा हा होणार आहे. संविधान चौकातून हा मोर्चा निघेल. तिथे स्टेजची सोय वगैरे झाली आहे, तिथून हा मोर्चा सुरुवात होणार आहे. तिथे आधी कार्यक्रम होईल आणि बाळासाहेब जे दिशा देतील, जे दिशानिर्देश देतील, ज्या रस्त्याने जातील त्या रस्त्यातून हा मोर्चा जाईल आणि RSS हेडक्वार्टरवर हा मोर्चा निघेल आणि निघेल म्हणजे निघेल. तुम्ही काय सांगाल? तुमचा परिचय? अत्यंत आनंद होत आहे, कारण की मागील 7 ते 8 वर्षापासून नागपुरातला प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी, वंचित समाजातला पदाधिकारी जो भारतीय जनता पार्टीपासून आतापर्यंत दुखावला गेलेला होता आणि ह्या RSSच्या कृती मनुस्मृतीच्या याच्याने कुचराव चिनलेला होता,
तो आता क्षण आलेला आहे. अनेक वर्षापासून नागपूर शहराच्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी संगमुखल्यावरच्या मोर्चावरची वाट बघत होता आणि ती संधी सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी शेवटी नागपूर पदाधिकाऱ्यांच्या हातात दिलेली आहे. आणि ह्या संधीचं सोनं करून ह्या पंतप्रधानांना आम्ही नरेंद्र मोदींना पदावरून बरखास्त करा असं निवेदन घेऊन RSSच्या मुख्यालयावर जात आहोत. त्यांच्या हातात आम्ही संविधान, भारतीय तिरंगा आणि आपली स्वतःची पार्टी संघ मुख्यालय संघ RSS हे अधिकृत करा, राष्ट्रपती अधिकृत करा अशी मागणी आमची असणार आहे. आणि उद्याच्या मोर्चासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून दाराखोऱ्यातून गरीब वर्ग, वंचित वर्ग, गोरगरीब मराठा, माडी गोडी साडी अनेक जाती धर्मातून लोक जो RSSच्या विरोधात आहेत, जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत, ते सर्व एकत्रित येऊन ह्या RSS मुख्यालयावर मोर्चा होणार आहे. तसं वंचित बहुजन आघाडीचे हे जे सैनिक आहे यांची आज बैठक होती आणि रवी भवनाच्या सभागृहामध्ये ही बैठक पार पडली. 23 मार्च रोजी जो वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा RSS भवनावर जाणार आहे या संदर्भात ही बैठक होती आणि लाखोच्या संख्येमध्ये या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता उपस्थित राहणार आहेत. नागपूर जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून नागपूर शहरामध्ये जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता गाड्या घोड्याने पोहोचत आहेत आणि लाखोच्या संख्येमध्ये संविधान चौकामध्ये एकत्र होऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जो आहे तो RSSच्या मुख्यालयावर जाणार आहे. संविधानिक मार्गाने मोर्चा निघायला हवा, शांतपणे हा मोर्चा निघायला हवा. आलबोट वंचित बहुजन आघाडीला लागायला नको म्हणून शांतपणे हा मोर्चा निघायला हवा. तर 23 मार्च रोजी जो हा मोर्चा निघणार आहे हा मोर्चा किती यशस्वी होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. आपण बघत राहा IBN प्रेरणा न्यूज, मिशन महाराष्ट्र न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.